हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आत्ता तर अधिक मास सुरू आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर छान अशी आपली सकाळची पूजा झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि गोपद्माची अशी सेवा मी करत आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने गोपद्म काढायची पद्धत आहे बरं का. तर असं खालच्या साईडनी वरच्या साईडनी असं वेगवेगळं. तर मी रोज काही वेगळं काढते बरं का. तर बाहेरची पण अशी रांगोळी वगैरे काढून झाली आणि सुंदर अशी आपली देवपूजा पण झालेली आहे. आणि आपल्या बालकृष्णाला, ज्यांच्याकडे विष्णूची मूर्ती आहे, त्यांनी विष्णूला असं तुळशीपत्र अर्पण करून आपली सेवा करायची आहे. जर असेल तर माझ्याकडे तर आपल्या बालकृष्णालाच मी तुळशीचे पत्र वगैरे घालून आणि असं फुलं ह्याच्यानी आपली सेवा करत असते. बाकीचा तुपाचा दिवा आहे तर तुम्हाला सर्व सांगितलेलंच आहे. आणि विष्णू नाम जप, स्वामी जप हे करायचं आहे. तर बघा सकाळीच छान अशा आपल्या ज्या भाज्या होत्या मोजक्याच आणल्या होत्या, तर त्या धुवून ठेवल्या. आणि बघा इथं आज साय जास्त जमा झालेली होती, तर म्हटलं आता त्याचं ताक बनवून घेऊ आपण, म्हणजे लोणी काढता येईल. आणि मग खालच्या साईडचं मी इथं ना दही काढून ठेवलं होतं, म्हणजे पुढे कशासाठी ते सांगणारच आहे तुम्हाला. तर बघा इथे ना साईचं आपल्या दही करायचं, तूप करायचं होतं. घरच्या घरीच असं तूप सुंदर आपलं तूप करायचं चालू होतं माझं. तर ते स्वच्छ 4-5 वेळा आपलं लोणी धुवून घेतलं आणि मग इथं तूप कढायला ठेवलं. तर एवढा घरभर सुगंध दरवळत होता ह्या खमंग तुपाचा बरं का. आपल्या घरी आपण स्वतः तूप केलेलं काही वेगळंच असतं नाही. तर असंच मी तूप करत असते, थोडं का असे ना साई जमा करून अशी मी तूप करत असते बरं का. इतका छान सुगंध दरवळत होता. आणि त्यामध्ये ना तूप कडल्यानंतर बघा जेव्हा शांत होतं ना, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे 2 थेंब, म्हणजे आपलं तूप रवाळ छान होतं. आणि तुळशीचे 2 पानंही टाकायचे, म्हणजे छान आपलं तूप खमंग आणखीन लागतं आणि जास्त दिवस टिकतं. जास्त दिवस टिकण्यापुरतं इथं तूप नव्हतं बरं का, पण जेवढं होतं तेवढं तरी ठीक आहे. मग इथं कुकर लावून घेतलं डाळ भात. आणि इथे बघा आता मी आहोंना खायचे होते धपाटे, त्यांना खूप आवडतात, तर ते म्हणले आज धपाटे कर. मग इथं बघा गव्हाचं पीठ घेतलं आहे, ज्वारीचं पीठ घेतलं आणि थोडंसं बेसन पीठ घेतलं. नंतर थोडीशी हळद टाकली, हातानेच ओवा असा क्रश करून टाकला, थोडासा अगोदर निवडून घेतला आणि मग असं टाकला छान. इथे बघा टाकलेलं आहे ते म्हणजे कोथिंबीरचं मीठ, लसूण, कोथिंबीर वगैरे ते टाकत असते ना मी. आणि हिरवी मिरची मी तर वाटून घेतलेलीच होती. आणि असं मी सर्व हे जिन्नस टाकले आहेत आणि हे छान असं एकत्र करून एकजीव करून घ्यायचं होतं. मग त्यात लेकीला बोलवलं, इकडे ये म्हटलं, कधी बाबांना तुझ्या हातचे वगैरे धपाटे खायचे असतील, तुलाही आवडतात तर तूही शिकण्यात येते, म्हणून मग तिलाही बोलवून घेतलं. आणि मग तिला म्हटलं तोपर्यंत तू कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून दे. तर तिने स्वच्छ कोथिंबीर धुवली आणि कट करून टाकली. बघा आता हे सर्व एकत्र केलं आणि छान असं ह्याचं आता पीठ मळून घ्यायचं. आता पीठ मळायचं एकदम असं घट्ट मळायचं बरं का, जास्त पातळ मळायचं नाही, म्हणजे आपल्याला कसं लागेल तसं पाणी घेऊन आपल्याला व्यवस्थित असे धपाटे थापता येईल. तर बघा असं हे छान धपाट्याचं इथं मी मळून ठेवलेलं आहे. आणि कुकरही झालं होतं, थंड होत होतं कुकर. तोपर्यंत म्हटलं बाकीचं जे आपलं आवरायचं असतं ना, इकडे तिकडे काही पडलेलं असेल मला, ते सर्व घरामधल्या ज्या गोष्टी असतात तोपर्यंत ते आवरून घेतल्या. आणि आता जास्त ज्वारीचं पीठ असतं ना धपाट्याच्या पिठामध्ये, तर त्यामुळे जास्त पातळ मळायचं नाही, थोडंसं घट्टच मळून ठेवायचं बरं का. मग एकदम असे धपाटे आपल्याला व्यवस्थित थापता येत नाही. मग छान डाळीला फेटून घेतलं, कोथिंबीरचं मीठ, हळद टाकून घेतलं आणि साधी इथं डाळीचं आपलं वरण बनवून घेतलं आहे. फोडणी दिली, कोथिंबीर वगैरे लसूण टाकून अशी छान अशी आपली डाळ तयार झालेली आहे. मग काय इथं पोळपाट घेतला आणि त्यावरती आपला कॉटनचा एक रुमाल घेतला छान असा. मी हे कायमस्वरूपी थालीपीठ तर मी हातावरच बनवते, पण धपाट्यासाठी मी हा रुमाल वापरत असते नेहमी. स्वच्छ असा हा रुमाल मी त्याच्यासाठीच करून ठेवलेला, म्हणजे रुमाल नवीनच याच्यासाठी ठेवलेला आहे मी, धपाट्यासाठी, पोळीसाठी वगैरे म्हणून. तर या बघा हा रुमाल स्वच्छ भिजवून घ्यायचा, पिळून घ्यायचा छान असा आपल्या पिण्याच्या पाण्यामधून. आणि मग छोटे छोटे असे बॉल करून, म्हणजे छोटेसे असा उंडा घ्यायचा आणि त्या पाणी लावायचं थोडंसं आणि असे छान आपल्या 1 हाताने 2 हाताने जसं तुम्हाला जमेल असं थापून घ्यायचं. तवा तापायला गरम करायला ठेवायचा आणि त्यावरती ना तेल टाकून ठेवायचं बरं का. आणि बघा असे छान आपले छोटे छोटे असे धपाटे थापून घ्यायचे. आणि मग असं आपल्या तव्यावरती हे धपाटे टाकायचे आणि वरतून थोडंसं पाणी लावून थोडंसं तो टॅप करायचं असं, म्हणजे आपलं जे कपड्याला चिटकलेलं धपाटा असतं ना, ते अलगदपणे निघायला मदत होते. आणि त्यानंतर बघा सगळ्या साईडने असं तेल टाकायचं. अगोदरच होल करून घेतलेलं आहे धपाट्याला, तुम्ही पाहिलंच आहे, म्हणजे आपले धपाटे छान व्यवस्थित भाजले जातात, पकले जातात. म्हणून ते 5 होल, 4, 5, 6 किती तुम्हाला होल करायचे तेवढे होल करून घ्यायचे. आणि मग त्या होलमध्ये पण असं तेल सोडायचं, साईडने तेल सोडायचं आणि असे धपाटे आपले पलटून घ्यायचे. असे म्हणजे धपाटे करणं सुरू होतं. छान मीडियम गॅसवरतीच धपाटे भाजायचे बरं का. मग साईडनं असं तेल टाकायचं, एकामागून एक माझे धपाटे करणं सुरू होतं. आणि तुम्हाला जर कडक आवडत असतील तर थोडंसं
थोडंसंच पीठ घ्या आणि जास्त पातळ धपाटे थापा बरं का. आणि जास्त जर म्हणजे कोणाला दाताचा वगैरे प्रॉब्लेम असतो, कडक खायला आवडत नाही किंवा खाता येत नाही, तर असे तुम्हाला मऊ पाहिजे असतील ना, थोडंसं जास्त गव्हाचं पीठ टाका त्याच्यामध्ये आणि असं थोडंसं जाडसर असं धपाटं थापून घ्या, म्हणजे आपले धपाटे मऊ होतात. तर मला खायचे होते कडक आणि आहोंना खायचे होते थोडेसे असे मीडियम, जास्त पण कडक नाही. तर अशा प्रकारे एकामागून एक असे धपाटे थापणं चालू होतं. मग आहोंना म्हटलं हे सगळं तयार झालेलं आहे आणि तुम्ही बसा आता, गरम गरम तुम्ही धपाटे, दही आणि डाळ भात ह्याचा तुम्ही आस्वाद घ्या. तर त्यांचं आवरून झालेलंच होतं बघा. इकडे माझे धपाटे एकामागून एक सुरू होते. तर हे मी डबल दाखवत आहे कारण लेक नंतर आली होती. मग आता तिला दाखवायचं होतं की तुलाही शिकायचं आहे म्हणून. तर परत तसंच मी हे करून घेतले बघा. आणि मी 4-5 करून घेणार होते आणि मग थांबणार होते. नंतर आहोंचं झाल्यानंतर मग बाकीचे करायचे होते, पण ती आल्यामुळं मग तिला हे एक दाखवून द्यावं म्हटलं 1-2 असेच. आणि तिला सांगितलं हे असं असं करायचं, तू पण मला करून दाखव 2-3. तर ठीक आहे आई म्हणाली. आणि मग तिने हे सर्व पाहिलं बरं का. हे जे मी आता कसं थापलं, कसं टाकलं वरती तव्यावर, हे सर्व तिनं पाहिलं. मग आहोंना बघा असं ताट करून दिलं. धपाटे, ठेचा, दही, डाळ भात असं सर्व व्यवस्थित आहोंना दिलं. शेंगाच्या चटणीसोबत ही खूप छान लागतात बरं का हे धपाटे. आणि दह्यासोबत तर अप्रतिमच लागतात. प्रवासात कुठे बाहेर जाणार असाल 2-3 दिवस आरामात, 4-5 दिवस म्हणतात तर टिकतात हे धपाटे, अजिबात काही होत नाही. शेंगाची चटणी आणि धपाटे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता आणि कुठेही दही भेटतं, तर असं तुम्ही कुठे बाहेर जाताना पण घेऊन जाऊ शकता बरं का धपाटे खाण्यासाठी. ठेचा पण आपला टिकतो, त्यामुळे 2 दिवस तरी आरामात टिकतो. शेंगाची चटणी तर 8-10 दिवस काय खूप दिवस टिकते. असे हे धपाटे खूप छान खमंग लागतात बरं का. मग तुम्ही पण नक्की ट्राय अशा पद्धतीने करा. ह्याच्यामध्ये कांदाही टाकू शकता तुम्ही, आवडत असेल तर कांदा टाका. आणि वरतून तुम्ही तीळही वापरू शकता ह्या धपाट्याला. तर मी इथे तीळ वापरले नाही, माझे तीळ संपलेले होते आणि कांदा आहोंना त्याच्यामध्ये आवडत नाही म्हणून नंतर त्यांना मी विचारलं तर टाकायचं होतंच की मग तुला आवडतं तर, असं ते म्हणाले. त्यानंतर बघा लेकीला इथं धपाटे करायला सांगितले, अशा पद्धतीनं कर. तर तिने ट्राय केला आणि तिने 3 धपाटे असे केले. थोडे 2 कडक झाले होते आणि बाकीचे असे एक सॉफ्ट झालं होतं. तर कसं मुलांना पण आपण शिकवलं की ते शिकतात हळूहळू आपल्यासारखं बघून. तर आम्ही पण धपाट्याचा आस्वाद घेतला, भांडे टाक